इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढतच चाललाय। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाच्या 7व्या दिवशीही दोन्ही देशांमधील हवाई हल्ले सुरूच आहेत। या युद्धात इस्रायल आणि इराणमधील नागरिक मोठ्या प्रमाणात ठार झालेत। पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम सर्वच देशांवर होत चाललाय। कतारवर इराणकडून हल्ला होताच कतार सरकारने मोठा निर्णय घेत LNG उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतलाय। याचा मोठा परिणाम पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांवर होणार आहे। कतारमध्ये LNG उत्पादन बंद, इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय। LNG बंद झाल्यानं पाकिस्तान आणि बांगलादेशवर परिणाम। अमेरिकेचे समर्थक अशी ओळख असल्यानं कतारच्या कारखान्यांवर इराणच्या सैन्यानं हल्ले केलेत। इस्रायल सोबतच्या युद्धात अमेरिकेचं वर्चस्व ठेचून काढण्याचा इराणचा इरादा होता। मात्र युद्धाच्या काही तासांनंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांना हवाई हल्ल्यात ठार करण्यात आले। याची पुष्टी स्वतः अमेरिकेनं केली आहे। या हल्ल्यात खामेनी यांच्या कुटुंबातील सदस्यही ठार झाले। यामुळे चिडलेल्या इराणनं जिथे जिथे अमेरिकेचं अस्तित्व प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आहे तिथे हल्ले करण्यास सुरुवात केली आहे। इराणनं कतारमधील कारखान्यांवर हल्ला केलाय। कतारचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी इराणकडून सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्यात। आमच्या इमारतींवर हल्ले होत आहेत, रहिवासी भागात हल्ले होत आहेत। या हल्ल्याचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत असं देखील सांगत अशा प्रकारच्या हल्ल्यांना निश्चितच उत्तर दिलं जाईल। आम्हीही उत्तर दिल्याशिवाय शांत राहणार नाही असा सज्जड दम दिलाय। खामेनी यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या समर्थनार्थ जल्लोष करण्यात आला होता। पाकिस्तान विरोधात याचा कतार प्रशासनाच्या मनात राग होता। कतारच्या प्रशासनानं त्यांच्याकडील LNG उत्पादन आणि पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला। कतारच्या या निर्णयामुळे गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ होणार हे स्पष्टच आहे। पाकिस्तान आणि बांगलादेशात यामुळे ऊर्जेची मोठी समस्या निर्माण झाली आहे, कारण हे दोन्ही देश कतारच्या ऊर्जेवर पूर्णपणे अवलंबून आहेत। त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नाहीये। गॅस उत्पादनाबाबत पाकिस्तान पूर्णपणे कतारवर अवलंबून आहे। या निर्णयानं पाकिस्तान आणि बांगलादेश पूर्णपणे अडचणीत आले। इराणनं कतारवर केलेल्या हल्ल्याचे परिणाम पाकिस्तान आणि बांगलादेशला भोगावे लागणार आहेत। गॅस पुरवठा ठप्प झाल्यानं पाकिस्तानमधील जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे। या युद्धात पाकिस्तान आणि बांगलादेशचा तसा थेट संबंध नव्हता, मात्र इराणनं कतारला लक्ष्य केल्यामुळे त्याचा फटका आता या दोन देशांना सहन करावा लागतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।